आणि सर्व ग्रीन व्हेजिटेबल्स याच्यामध्ये दिसत आहेत. वी विल टॉप अप विथ तिल, आणि सोबतच बाजरीची भाकर मी बनवलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि तिळगुळ. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज भोगी आहे आणि उद्या मकर संक्रांती. भोगी ही हिंदू संस्कृतीमध्ये नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते. भोगी हे मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी येते. महाराष्ट्रामध्ये आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये खूप जोरात साजरी केली जाते. तर भोगीच्या निमित्ताने मी एक स्पेशल सब्जी घेऊन आलेली आहे, ज्याला म्हणतात भोगीची भाजी, भोगी की सब्जी. तो चलो हम ये कैसे बनाते हैं देखते हैं. आपण आता पाहूया भोगीच्या भाजीसाठी काय काय इंग्रेडियंट्स लागणार आहेत. चला तर मग. तर फ्रेंड्स, मी इथे ग्रीन व्हेजिटेबल्स कोणते कोणते वापरलेत ते सांगते. हे आहे आंबट चुका, ही आहे मेथी, हे आहे पालक, आणि हे आहे चाकवत, हे आहे राजमा. अशा प्रकारे मिळतो, तो सोलून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हे आहे ओलेवाल. ओलेवाल हे मार्केटमधून मी रेडीमेडच आणले होते, तर थोडेसे मी याच्यात यूज करते. त्यानंतर ही आहे पापडी. पापडी मी अशी बारीक तोडून घेतलेली आहे, अशा प्रकारे मार्केटमध्ये मिळते. हे आहे फ्रेंच बीन्स, श्रावण घेवडा, यालाही बारीक तोडून घेतलेला आहे. हे आहे वटाणा, ग्रीन पीस. त्यानंतर कोथिंबीर, कांदा, 3 बटाटे, थोडी कढीपत्ता, ग्रीन चिलीज, हिरवी मिरची, अद्रक, लसूण. हे आपल्याला अद्रक लसूण पेस्ट करून घ्यायची आहे. हे बोर मी यूज करणार आहे भाजीमध्ये. या सीझनमध्ये खूप प्रमाणात मिळतात आणि मलाही खूप आवडतात, सो आय एम गोइंग टू यूज दिस. आणि हे आहे शुगर केन, ऊस, यालाही बारीक चिरून मी भाजीमध्ये ॲड करणार आहे. हे काही भिजवलेले इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. ही आहे अर्धी वाटी चना डाळ, अर्धी वाटी चवळई आणि अर्धी वाटी शेंगदाणे. हे रात्री मी भिजून घेतलेले आहेत. मी इथे कॅप्सिकम घेतलेला आहे, कॉलीफ्लावर, 4 टोमॅटोज, ब्रिंजॉल, वांगी, कॅरेट, आणि हा आहे हरभरा, सोललेला हरभरा, आणि मटकी, भिजवलेली मटकी. 2 चमचे काश्मीरी मिर्च पावडर, 2 चमचे लाल मिर्च पावडर, कोरिएंडर पावडर 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा साबुदाणे, 1 चमचा तीळ, आणि चवीप्रमाणे मीठ. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही पाहिलं की भोगीच्या भाजीसाठी आपल्याला काय काय इंग्रेडियंट्स लागणार आहेत. तर चला आता आपण पाहूया की ही भोगीची स्पेशल सब्जी आज आपण कशा पद्धतीत बनवणार आहोत इन माय स्टाईल. चलो देन, लेट्स गो. तुम्ही पाहू शकता की मी इथे पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्ध पातेलं पाणी घेणार आहे आणि सर्व चिरलेले ग्रीन लीफी व्हेजिटेबल्स मी यामध्ये ऍड करणार आहे. हे ग्रीन व्हेजिटेबल्स मी बारीक कापून घेतलेले आहेत, अशा पद्धतीत. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता मी अर्ध पातेलं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये मी सर्व लीफी व्हेजिटेबल्स ऍड करते. पाणी गरम झालेलं आहे आणि यामध्ये मी ऍड करणार आहे चिरलेले पालेभाज्या.
फ्रेंड्स, 10 मिनिटं आपण ह्या सर्व भाज्यांना बॉईल करून घेऊया, म्हणजे हे एकदम सॉफ्ट होतात. कुकरमध्ये 4 चमचे तेल ऍड करा साधारण. तेल थोडं गरम झालं की यामध्ये जीरा ऍड करा. नंतर चिरलेले कांदा, कांदा छान फ्राय करून घ्या. कांदा गोल्डन ब्राउन झाला की त्यामध्ये 4 टोमॅटो चिरलेले आपण ऍड करणार आहोत आणि तेही चांगले फ्राय करून घेणार आहोत. टोमॅटो बारीक झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण भिजवलेली डाळ, चवळी आणि शेंगदाणे ऍड करतो. ह्यामध्ये हरभरा, मटकी, त्यानंतर गाजर, शिमला मिर्च आणि ऊस हे ऍड करा. नंतर आपण ऍड करू बटाटा, कॉलीफ्लॉवर ऍड करूया, राजमा आणि ओले वाल ऍड करा. त्यानंतर श्रावण घेवडा ऍड करा, पापडी, वटाणा आणि लास्टला वांगी, ब्रिंजॉल आणि चांगलं परतून घ्या. फ्रेंड्स, माझी भाजीची क्वांटिटी जास्त आहे. तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या हिशोबाने बघून तुम्ही क्वांटिटी डिसाइड करू शकता. आमच्या घरी ही भाजी सर्वांना खूप आवडते, त्यामुळे मी नेहमी जास्त बनवते. यामध्ये हिरवी मिरची 2-3 आणि थोडे बोर ऍड करूया आपण. फ्रेंड्स, ही भाजी चांगली परतून घ्यायची आहे आणि नंतर आपण याच्यामध्ये टाकूया मसाले. कढीपत्ता मी वरून ऍड करते, मगाशी विसरले टाकायला. फ्रेंड्स, मी ही भोगीची सब्जी दरवर्षीच बनवते, पण यावर्षी मला ही भाजी बनवताना जास्त आनंद होतोय, कारण मी तुमच्या सोबत म्हणजे माझ्या YouTube फॅमिली सोबत शेअर करत आहे. आय होप तुम्हाला माझे कुकिंग व्हिडिओज किंवा सिंगिंग व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. तुम्ही पाहू शकता 5-10 मिनिटं मी ही सब्जी चांगली परतून घेतलेली आहे. यामध्ये आपण आता मसाले ऍड करू. यामध्ये हळद, साबुत धने, धने जिरे पावडर, गरम मसाला, तिखट, मीठ आणि आपलं स्पेशल इंग्रेडियंट पांढरे तीळ.
हे सर्व मिक्स करून घेऊया मसाले. मसाले मिक्स करून झाल्यावर आपण शेवटी टाकणार आहोत काश्मीरी मिर्च पावडर आणि मॅगी मसाला आणि पुन्हा 2 मिनिटं परतून घेऊया. यामध्ये ऍड करणार आहोत अद्रक लसूण पेस्ट. तुम्ही पाहू शकता किती हेल्दी व्हेजिटेबल्स आहेत हे, आणि आपली सब्जी खूप छान पद्धतीत तयार होणार आहे. फ्रेंड्स, या भाजीला चांगलं परतून झाल्यानंतर याला बंद करून 4 ते 5 शिट्या कमीत कमी आपण करायच्या आहेत. त्यानंतर आपण ह्याला उघडून पाहू. यामध्ये मी साधारण 1 ग्लास गरम पाणी ऍड करणार आहे. आता जास्त न हलवता मी याला बंद करते. आणि मीडियम गॅसच्या आचेवरती आपण ह्याला ठेवून देऊया. मीन टाइम मध्ये हे जे उकडलेले पालेभाज्या आहेत त्याला मी मिक्सर मध्ये काढलेलं आहे आणि हे मी ग्राइंड करून घेणार आहे. खूप बारीक नाही करायचंय, बस थोडस पेस्ट होईपर्यंत. एक साइडला कुकर होते आणि दुसऱ्या साइडला मी मिक्सीच्या जार मध्ये ग्रीन व्हेजिटेबल्सची पेस्ट करून घेतलेली आहे. सो फ्रेंड्स, तुमच्याशी शेअर करण्यासाठी 2-3 दिवसापासून मी ही भाजीच्या रेसिपीची तयारी करत आहे. तो एक लाइक तो बनता है ना. तो सब्सक्राइबर्स, माय व्यूअर्स एंड माय डियर फ्रेंड्स, प्लीज डू लाइक, शेअर एंड सब्सक्राइब माय चॅनल एंड ऑल्सो शेअर इट विथ युअर फ्रेंड्स एंड फॅमिली. कुकर मधली भाजी तयार होईपर्यंत आपण एकमेकांशी गप्पा मारू. फ्रेंड्स, तर तुम्ही मला सांगा की तुम्ही मला कुठून कुठून पाहत आहे, कुठल्या राज्यातून पाहत आहे, कुठल्या स्टेट मधून पाहत आहे. प्लीज डू शेअर अँड कमेंट इन द चॅनल अँड ऑल्सो लेट मी नो की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. डिड यू लाईक माय रेसिपी और नॉट. प्लीज ऑल्सो कमेंट इन माय चॅनल सो आय कॅन इंटरॅक्ट विथ यू. फ्रेंड्स, या भाजीमध्ये जे आपण ग्रीन व्हेजिटेबल्स आणि बाकी सर्व हेल्दी व्हेजिटेबल्सचे यूज करतो ते ह्या सीझन मध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात आणि आपल्याला ती अपॉर्च्युनिटी मिळते की आपण ह्या रेसिपीसाठी यूज करू. आणि फ्रेंड्स, एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगायची आहे या रेसिपीबद्दल की ही भाजी वर्षातून एकदाच बनवली जाते आणि अशी भाजीची टेस्ट पुन्हा वर्षभर केले तरी येत नाही, कारण ही स्पेशल ओगीची सब्जी आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी. कुकर मधली भाजी तयार झालेली आहे. तर आपण पाहूया की ही भाजी कशी तयार झालेली आहे. वाव, तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, ही भाजी छान शिजलेली आहे आणि याचा कलरही खूप छान आलेला आहे. जी ग्रीन व्हेजिटेबलची पेस्ट आपण बनवलेली आहे ती आपण आता ऍड करू.
आणि एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्या. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये आपण घातलेले बोर, गाजर, राजमा सगळे कसे असे छान व्यवस्थित शिजून आलेत. सो फ्रेंड्स, भोगीची सब्जी तयार झालेली आहे आणि आपण आता ह्याला सर्व करून घेऊया. फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता भोगीची सब्जी मी सर्व करून घेतलेली आहे आणि सर्व ग्रीन व्हेजिटेबल्स याच्यामध्ये दिसत आहेत. वी विल टॉप अप विथ तिल, आणि सोबतच बाजरीची भाकर मी बनवलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि तिळगुळ. हॅलो फ्रेंड्स, भोगीची सब्जी रेडी आहे आणि एव्हरी इयर दिस सब्जी बिकम्स व्हेरी इंटरेस्टिंग अँड आय कीप वेटिंग की मी ही सब्जी कधी बनवते. सो लेट्स मीट विथ अनदर इंटरेस्टिंग रेसिपी. टिल देन, गुड बाय. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ओ नो, अरे देवा, गॅसच संपला. If you like my videos, please do like, share and subscribe my channel. Thank you.